सर तो मोमेंट कसा होता ज्यावेळेस तुम्हाला कळालं की तुम्ही आता इंडियासाठी गोल्ड मेडल मिळवलं आहे? आणि त्या टायमाला माझ्या देशाचा झेंडा उंच गेला. तेच माझ्या जगातला सगळ्यात मोठा आनंद. कार्तिक आर्यन आहे, पण त्याच्या अगोदर ती भूमिका सुशांत सिंग राजपूत करणार होते. तर सुशांत सिंह राठोडनं पिक्चर चालू केलं होते. थोड्या वेळ चाललं आणि त्याने सुसाईड केलं. फायरिंग झालं आणि त्या फायरिंग मध्ये मला 9 गोळ्या लागल्या. तुमच्यासाठी ते 2 वर्ष फ्लॅश ऑफ सेकंडसाठी होते. अजून सुद्धा असं वाटतं का की आपलं एक जे स्वप्न होतं ते पूर्ण झालंय का अजून पण काही बाकी आहे? जगामध्ये कुठलंही काम अधुरं सोडायचं नाही. किंवा कोण डिप्रेशन मध्ये आहे, स्ट्रेस मध्ये आहे, त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? त्यांनी माझा एकदा चंदू चॅम्पियन पिक्चर बघितलं की काय करायचं काय नाही करायचं स्वतःहून ब्रेन टेस्ट होईल. तुमच्या या चळवळीमुळे आज प्रत्येक किल्ला आपल्याला चांगल्या अवस्थेत आणि चांगल्या कंडिशनमध्ये मिळतो. 32 लोक आहेत, 32 संस्था आहेत, सगळे जणी काम करतात. चंदू चॅम्पियन पिक्चर बघितला तर त्या लोकांनी 29 मेडल गेले त्या मनाने. आपलं म्हणून काम करणारा माणूस असतो तर त्याला परिश्रम मिळतात. तुम्हाला एवढे नियर डेथ एक्सपिरियन्स येऊन सुद्धा तुम्ही गोल्ड मेडल हे अचीव केलं, हे एक दाखवतं की किती तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड आहे तुमच्या वर्क रिलेटेड. आणि हे खूप लोकांना शिकण्यासारखं आहे की 100 कारणं द्या नाही करण्यासाठी, बट एक कारण तुम्ही जो आहे तो जर तुमचा ठाम असेल तर तुम्ही काहीही करू शकता. आज आपल्या पॉडकास्टवर एक असे गेस्ट आहेत ज्यांची स्टोरी ऐकून आपल्या अंगावर अक्षरशः काटा येईल. 1965च्या वॉरमध्ये ज्यांना 9 गोळ्या लागल्या, त्यापैकी एक गोळी अजूनही त्यांच्या मणक्यात आहे आणि त्यामुळे त्यांना अपंगत्वही आलेलं आहे. 2 वर्ष ते कोमामध्ये होते. तर अशा व्यक्तींनी काय करावं? खचून जावं की गिव्हअप करावं? नाही, पण त्यांनी पाण्यातच आग लावली. 1972 मध्ये भारतासाठी पहिलं पॅरालिम्पिक्स गोल्ड मेडल त्यांनी मिळवून दिलं. जेव्हा लोक त्यांना चंदू चंदू म्हणून चिडवायचे, त्यांना त्यांनी दाखवून दिलं की ते खरे चॅम्पियन आहेत. द मॅन हु रिफ्यूज टू सरेंडर. पद्मश्री मुरलीकांत पेटकर सर. नमस्कार सर. कसे आहात तुम्ही सर? येस सर, सर्वात पहिले मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुमचं बालपण कसं होतं आणि हा थॉट तुमच्या मनात कुठून आला की तुम्हाला देशासाठी गोल्ड मेडल मिळवून द्यायचंय? पहिलं तर मी एक खेड्यातून आहे. मी जास्त शिकलेलो नाही किंवा काही हे नाही आणि असा कुठला विचार केला लहान नव्हतो त्यामुळे कुठला विचार नव्हता. मी लहान असताना 8-9 वर्षाचा होतो तर त्यावेळेला काय रोज घरातून आपलं शाळेला जायचं, शाळेतून घरात यायचं. तर हे हा माझा डेलीचा रोजचा प्रोग्राम होता. त्या प्रोग्राममध्ये रोज तालीम झाली की तालमीजवळ असा थोडं उभा राहून जाऊन बघत आहे. तर पैलवान लोक कुस्ती ते आखाड्यामध्ये प्रॅक्टिस करतात तसं प्रॅक्टिस रोज चालू बघत बघत रोजचं हे काम चाललं. एक दिवशी अचानक काय झालं, तिथं बाहेर राहिलं तर त्यांचा जे पैलवान लोक होते, मोठ्या-मोठ्या लोकांचे सरपंच, गावचा पाटील, कोणी मोठा व्यापारी अशा मुलांचे थंडाई बनवायसाठी दूध तिथं यायचं, काजू, बदाम घालायचं तिथं यायचं आणि त्यांची थंडाई बनवाय. तर एक मुलगा आपला त्या गरीब होता, तो पैलवानच होता, तो रोज नेहमी बनवून द्यायचा. तर त्या दिवशी ॲक्च्युली मी कारण काय बनवायचं कुणी? काम करायला कोणाला नको, मोठ्याच्या पोरांना तर बनवायचं कोणी तयार नाही. तर मग मला ते, "हे बाळ हे इकडे रे, काय करतोयस?" "काय नाही, तुला बदाम खायला देतो आणि काजू खायला देतो. हे नुसतं थोडं फिरवायचं, थोडं वेळ फिरवायचं, फिरवलं." "हो, फिरवते की," म्हणलं, खुश. काजू आणि बदाम देणार म्हणाले खुश एकदम. चड्डी-बिड्डी टाईट करून बसवलं. लगेच त्या लोकांनी माझ्याकडून थंडाई बनवायला सुरुवात केली. मी पहिल्यांदा थंडाई बनवली. सगळ्या लोकांना त्या लोकांनी सगळ्यांना, "अरे, तुझं नाव काय?" "मुरली." तर मुरली असं म्हणलं. तर ते म्हणाले, "काही नाही. तू एक काम करायचं सगळं तुझं हे ग्लास सगळे हे सगळे तू प्यायचे आहेस बाकी सगळं." सगळ्या पहिल्या लोकांना एक ग्लास दिली आधी सगळ्यांना आणि नंतर आल्या तर नंतर अजून ग्लास आणि नंतर 2 ग्लास काढले. तर त्याने काय केलं, की ते वाटणे जे होते ते सगळे द्यायचे आणि सगळ्यांनी मला थोडी-थोडी ग्लासमध्ये सगळ्यांनी मला थोडी-थोडी सगळ्यांनी थंडाई टाकली. हे माझं पोट दाबात भरलं. मी एकदम मनात खुश झालो आणि म्हटलं आता घरी जायला कधी मिळते. तर तेवढं असं खुश झाल्यानंतर ते म्हणाले, "ए बाळ इकडे ये. तू शर्ट घाल." तर माझी हाफ चड्डी होती. टी शर्ट होतं जुनं ते घालून उभं उभं राहिलं असं. "तुझा खिसा दाखव."
तर मग एक म्हातारे सर होते, त्यांच्या केस दाखव म्हणे, केस दाखव. मग त्यांनी ते काजू बदाम म्हणून की केस, तर माझा इकडला केसा भर, एक केसा भरला का? भरला. मग दुसरा केसा भरायला त्यांनी अजून काजू बदाम पीस दिली. खुश झाले. वरच्या शर्टाच्या केसात पण भरून दिले. खुश झाले. आता रोज यायचं इथं बनवून जायचं. हो, मी रोज येत जाईन आणि मला काय आनंद झाला, की आता आपल्याला काजू बदाम पिस्ता मिळालेले आहेत. तर आता घेऊ पडद्यानं जाऊन आपल्या बहिणीला, भावांना जाऊन दिलेलं बरं होईल. हा विचार करून, की ते काजू बदाम पिस्ता ते घेऊन आपलं ताबडतोब घरी आलो. घरी आल्यानंतर भावाला, बहिणीला काजू दिले. मला आज तालमीमध्ये काजू मिळाले. मला म्हणजे हे मिळालं. तर सगळ्यांना आनंद झाला त्याचा. आणि मी काय, मला जरा ते झोपले. आता उद्या संध्याकाळी बोलवलंय ना, तर परत जायला मिळेल, परत अजून काजू मिळतील. आशा दुसरी काही नाही. आणि रात्री रातभर कसं झोपलो-बिपलो, पण सकाळी उठून शाळेला जायला गेलो, तर परत थंडाई बनवायचा टाईम आहे ना. आता मला बोलत योगायोगानं दुसऱ्या दिवशी पण तो माणूस बनवणारा आला नव्हता. असं चाललं. आणि मग त्यानंतर काय झालं, रोजच तो मुलगा येत नव्हता. मी गेलो, की माझ्याकडे ते थंडाई वगैरे बनवून घे. आणि त्या कामामध्ये मी काय केलं, जे पैलवान लोक आहेत ते पंच वगैरे ते तालमीचे जे गणपती खेडकर म्हणतो मी, त्या चंदूच्या पिक्चर, तर पैलवान लोकांनी काय केलं, की रोज प्रॅक्टिस ही करता येतोय. ह्याला पण पैलवानगी शिकवायला आपलं. मग त्या लोकांच्या बरोबर मी पैलवानगी करायचो. आणि योगायोगानं असं, की सगळ्यात चांगले पैलवान होते 10 पैलवान त्या वेळेस. तर त्यांच्याबरोबर मला पण जास्त वेळ पैलवान म्हणून. आणि ते काय, की सगळे पैलवान लोकांना कसे, लहान मुलगा असेल त्याला जे ते दाबवलं खेळतात ना, तसं जे ते उचलून मला अंगावर टाकायचं, हे करायचं. असं करत मला एकदम लबरमॅनसारखं चांगलं बनवून टाकलं होतं. ते चालू होतं. असं करत गेल्यानंतर जवळ-जवळ 1 वर्षभर असं चालत होतं. तर योगायोगानं असं, की तुम्हाला आमच्या इस्लामपुराजवळ कामेरी म्हणून गाव आहे. त्या कामेरी गावचा उरूस म्हणजे जत्रा. त्या जत्रा होणार होती. तर त्या जत्रेमध्ये तालीमी कुस्तीची बघायला लोकांना आवाहन केलं होतं. मग सगळे लोक कुस्ती बघायसाठी. तर आमच्या तालमीमध्ये सुद्धा पहिलवान कोण-कोण कुस्ती खेळणारे आहे, नावं द्या. सगळ्यांना नावं, मी पण नाव दिलं. पण मला घरातनं सोडणार कोण? मग एक बर्गे म्हणून सर होते. त्यांना म्हटलं, माझं नाव द्या, वडिलांना सांगा माझ्या. तर वडिलांना जाऊन विचारलं, "अरे कुस्ती नुसती करत होते. आतापुरतं सोडतो, परत सोडणार नाही." दम रिक्वेस्ट करून त्यांच्याबरोबर त्या कुस्तीच्या आखाड्यामध्ये आखाडामध्ये सगळ्यात असे परवानगी मिळून सगळे करून सगळेजण सकाळी आपले उठले, की काय दुपारी 4च्या नंतर आखाडा चालू होणार. मग सकाळी लवकर उठून वगैरे तालिमीची म्हणजे आपल्या आपल्या चड्ड्या-बिड्ड्या घेऊन वगैरे तयार करून असं त्यांच्याबरोबर त्या ह्याच्यामध्ये आखाड्यामध्ये येऊन थांबला. त्या आखाड्यामध्ये कसं असतंय, की पैलवान लोक आल्यानंतर पहिल्यांदा कुस्ती असतात लागायचे. तर पहिल्यांदा कुस्तीमध्ये काय होतं, 1 पैसा, 2 पैसा, चिरमुरे, बताशे असे द्यायचे आणि त्याच्यावर कुस्त्या व्हायच्या. तर त्या टायमाला लोकांना वाटायचं ही कुस्ती देते. ते सरपंच सरपंच असतात ना, ते जे तालमीमध्ये ते कुस्ती ठरवतात. ते त्या पैलवानाचं ₹1, 8 आणे, 10 आणे, 1 पैसा असं पुकारत. तर सगळ्यात पहिल्यांदा एक पैलवान आला. तर ही एक नारळ, चिरमुरे, बताशे कुस्ती झालं. तर एक सरपंच जे पंच होता, पैलवानाला घेऊन आला. 1 पैसा कुस्ती, 1 पैसा कुस्ती. 1 पैसा कुस्ती म्हटल्यानंतर मी बघितलं, तर या पैलवानाला आपण हरवू शकतो. पण मनात आपल्याला अंदाज लागतोच ना. तुम्ही किती हां. वयाचे होते तेव्हा? 9 वर्षाचा. तर 1 पैशाची कुस्ती म्हटल्यानंतर गेलो बस. सगळे त्यांनी हे करले, 1 पैसा, 1 पैसा. तर कोणी बतासे, चिरमुरे अशा कुस्त्या ठरवायच्या. कुस्ती लागली की त्याला द्यायचं आणि हाकलायचं. काय नाही करायचं. तर द्यायचे पैसे घ्यायचे, जायचं असं. तर माझा 1 पैसा म्हणणार होता. तर इथं भारी तर म्हणला, 1 पैसा कुस्त्या म्हणला. मी पण आपलं गेलो. "बर्गे सर धरू कुस्ती." "अरे काय झालं?" मी गेलो आणि त्या पैलवानाने शेंडोबाला आले गणपती खेडकरचा पट्टा आणि कामेरीचा पट्टा. आता त्या पैलवानाने आवाज दिला. आवाज दिल्यानंतर मी सगळे गावचे लोक काय झाले, की हा पैलवान कामेरीचा का इस्लामपूरचा? असा सवाल पडला. नाही, मग ते 1 पैशाची जी कुस्ती होती, त्या कुस्ती त्या पैलवानाला हात दिला आणि त्याला मी 1 पैशाची कुस्तीसाठी बदलली.
आणि ती कुस्ती पहिल्यांदा मी धरली, तर तो वरडला, "आले गणपती खेडकरचा पट्टा, कामेरीचा पट्टा." असं दोन्ही जण इस्लामपूरचा पण हे दोघे. पण त्याचे काही हे एक पैशाची कुस्ती दिली ती लगेच धरलं जाऊन पडद्यानं धरून एक मानेच्या हातात घात घालून त्याला असं पकडलं, छातीवर पाय ठेवून, "आले गणपती खेडकरचा पट्टा, इस्लामपूरचा पट्टा." अजून तर तसं त्या टायमाला जो हे ब्रिटिशचा एक पैसा आहे हा बघा. सगळ्यांना पैसा तोही माझं पहिलं वर्ष बापरे, तुम्ही अजून जपून ठेवलाय सर. दाखवण्यासाठी. येस, खूप मस्त. हा पैसा तुम्हाला असं थोडं हे सगळं ब्रिटिशचं लिहिलेलं. मग त्याला जपून ठेवलेलं आहे मी लोकांना बघायला. कुणाला बघायला द्यायला पाहिजे. तर त्या टायमाला काय झालं, असं एक एक पैशाची कुस्ती दिली. हिरबूस म्हणजे माणसाला काही थोडा आनंद वाटला, की त्याला एक भूक येते, जी इच्छा जोरात आहे. तर पहिल्यांदा ही एक पैसा जिंकलं म्हणलं, इतका मनाला आनंद झाला, की मी एक पैसा जिंकला, मोठा पैलवान झालो. असं करून ही नंतर तेवढ्यात दुसऱ्या पंचाने असं ₹5 ची कुस्ती. हो. त्या काळातले ₹5. बापरे. ₹5 कुस्ती. आणि ती ₹5 ची कुस्ती असेल, ₹5 ₹5 करून त्याला फिरवलं. पण एक गोष्ट काय होतं, तो गणपती खेडकर त्याच्या बहिणीचा हा मुलगा होता आणि त्याचा मेव्हणा होता तो सरपंच गावचा होता. तर त्याच्यामुळं त्याची कुस्ती धरायला कोणी जायचं नाही. कारण हा सरपंचाचा मुलगा आहे, हे कुस्ती जरी केली हारायलाच पाहिजे. म्हणजे जिंकायचं नाही. जिंकायचं नाही, पैसे दिले का मुद्दाम हरायचं. हारलंच पाहिजे असं. हं. कोणी मागत नव्हतं. पैशासाठी पैशासाठी कोण नाकही करते म्हणून कुणी खेळायला नाही. तर सगळं बघितलं जोरात सगळी सारं त्याला जवळजवळ 10 राउंड त्यांनी फिरवलं त्या सरपंचाने. थोडं अजून पैसे वाढवा, वाढवा असं त्या पंच बिचारा फिरून फिरून करणार आणि त्याला दम द्यायचे. फिरवा रे अजून वाढव. म्हणजे कुस्ती जोरात हे. तर त्याला तसं फिरून फिरून आणलं. तो ₹5 अडवलं. तर मी बर्गे सर जे माझे कुस्ती खेळायच्या टायमाला तर दौरांमध्ये होते. तर ते होते ते. "काय करू सर? कुस्ती पकडू?" "हा जिंकणार ना पाडणार तर धर, नाहीतर नाकार नाही ते." तर "नाही, नाही जिंकणार" म्हणलं आणि ते गेलो. तर त्या पैलवानाने जाऊन ₹5 कुस्ती म्हणण्याला हात मिळवला. त्याला पण एक प्रकारचा आनंद झाला आपल्या कोणतरी खेळायला तयार झालं पाहिजे. आणि कुस्ती झालं. तो म्हणला आणि ते जांग-बिंग घालून ते आणि तो म्हणला, "आले काय कामेरीचा पट्टा, गणपती खेडकरचा पट्टा." असं म्हणून हात गेलं आणि नंतर मी गेलो शेड्डू वाजवलं. "आले गणपती खेडकरांचा पट्टा, इस्लामपूरचा पट्टा" म्हणून जोरात हे वाजलं. तर त्या टायमाला पब्लिकला काय झालं, "अरे, हे आपल्या बहिणीच्या मुलाला हरवण्यासाठी पैलवान तयार करून आणले लहानपणीच." असं लोकांच्या मनात हे झालं. लोक एकदम हे झाले आणि आमची ही ₹5 ची कुस्ती जोर लागली. तर तुम्ही एक आपल्या इथे तुम्ही कराटे असल्यामुळे तुम्हाला इकडनं माहिती असेल. विष्णू बाळा धनगर जो लोकांना मदत पण करत मारामारी वगैरे करून त्या एक गुंडच आहे. तर त्याला सगळे कळत. तो आला म्हणजे तो तिथं होता. जी ही माझी कुस्ती 3ऱ्या राउंडला पोहोचली. तर तो आला मध्ये आणि म्हटला, "सगळ्यांनी हात जोडून माझा नमस्कार विनंती ऐका. आज 2 लहान बाळांच्या कुस्त्या ज्या चालल्यात, त्या अशा तशा नाहीत. चांगले मोठे मोठे पैलवान लोक आहेत. ही कुस्ती बघायला सगळ्यांनी थांबावं." आणि जास्त काही नाही म्हणलं. विष्णू बाळा धनगर आज कधी कुणाला हात पसरले नाहीत. पण ह्या पैलवान लोकांना तुम्ही मदत करा. म्हणून ते घोंगडं त्यांनी दिले हातात. घोंगडं हाताळलं तर लोक कुणी ₹5, कुणी ₹2, कुणी ₹10 असं त्या हे धनगर ह्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशनला सगळे टाकले. इतके टाकायला लागले तो अच्छा परत काय झालं 5 राउंड झाले. तरी काही मी हारायला तयार नाही. तर तो पण तो त्याचा पण स्टॅमिना चांगला होता, माझा पण स्टॅमिना. आता फक्त काय त्याच्यात माझ्या नुसकं आहे. मला जवळ-जवळ जे तालमीमध्ये 25-30 पोरं होती त्यांच्याबरोबर सगळ्याबरोबर कुस्ती करत प्रॅक्टिस होती. अच्छा आणि हा हा होता याला एकच गुरु होता. एकच मास्तर शिकवायला असायचा ना. कारण मोठ्याचा पोरगा आहे. एकच कुस्ती. तर
प्रॅक्टिस करून ते स्टॅमिना चांगला होता. बरोबर डावपेच मला पण भारीच माहिती होते. त्याला पण डावपेच वगैरे. पण त्याला स्टॅमिना नव्हता. स्टॅमिना म्हणजे अर्थात असं हे करत होते. तर असं 9 हे झालं. तर विष्णू बाळा पाटील परत आला. "बाबांनो, ही कुस्ती सोडवायला परवानगी मी देत नाही. जगाने ह्यांची कुस्ती बघावी. नुसता पैसा बघून हे बघून हे नाही." तर हात जोडून सांगितलं आणि लोकांनी सांगितलं, "नाही, या कुस्तीचा निकालच लागला पाहिजे." म्हणजे असे कुस्ती करत 11 राउंड पोहोचले. मग 11व्या राउंडमध्ये विचार तर मला आमचा बर्गे सर तर ही कुस्ती तर सर बर्गे सर काय करायचं धरून हे करू का? थांब, ही काय तू गडबड केलीस? ह्या पोराबरोबर कुस्ती आहे. हे गणपती खेडकरच्या बहिणीचा पोरगा आहे. ह्याला पाड आता तू पडला पाहिजे नाहीतर हे पडायबिडायचं नाव नाही घ्यायचं. नाव नाही घ्यायचं. तर त्याच्यामुळं जोरात अजून हे झालं. मग कुस्तीसाठी 11व्या राउंडला ज्यावेळेला धरलं होतं, तर धरपृतिकार हा असं झालंय, आता तयारीत राहिलं पाहिजे, बाकी काही नाही. आणि त्या विष्णू बाळाने त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी त्या पैलवानला असं जोरात धरलं, एक टांगतनं हे असं धरून हात गळ्यात घालून टांगतनं हात काढून आले एक गणपती खेडकरचा पट्टा, इस्लामपूरचा पट्टा म्हणतात. तर त्यावेळेला काय झालं, काबीरच्या लोकांना जल्लस झाली, की ह्या गणपती खेडकरांनी पैलवान जो आपल्याला हरवण्यासाठी आणला, आपल्या बहिणीला बहिणीच्या मुलाला आणला, हे बरोबर नाही. असं करून कामीच्या लोकांचे त्या लोकांची जोर मानवी मारामारी. तर माझ्या वडिलांनी मग तुम्ही हे चंदू चॅम्पियन बघितले ना, तर पैशासाठी तर वडील म्हणाले, "ते पैसे तू काय तर त्या टायमाला जे पैसे लोकांनी पैसे टाकलेले ते दाखवले बघा. मग तिथून मग मला लोक काय ह्याला मारा म्हणून लगेच जोरदार मी कुस्ती जिंकली आणि याला मारा म्हणून. तर गावचे जे सगळे लोक कुस्ती बघायला आले होते, कुणी छत्री, कुणी काय असं होते, सगळे मारायला सुरुवात करायचे. तेवढ्या त्या धनगर भावांनी मला गाडीवर टाकलं आणि हायवेला घेऊन आले. हं. तुमच्या भावाने? नाही, कोण होतं मला माहिती आहे. सदाजी डॉक्टर का त्या हायवे म्हणजे कामेरी कसं इस्लामपुरापासून कामेरी 1 मैल लांब आहे. तर तिथं हायवे रोड आहे. रोडला मला तिथून कुस्तीच्या ग्राउंडपासून गाडीवरून मला सोडत ह्याला मारतील म्हणून तिथं आणून सोडलं म्हणजे ह्याला घेऊन जाऊ इथून. म्हणून त्या बर्गेंनी मला त्या गाडीवर तसाच उघडं दालनं घालून घेतलं आणि धनगर बाळा पाटील म्हणलं, "तू जिंकलेले पैसे आहेत, घ्या." आणि माझ्या शर्टाच्या खिशात असं बांधून दिले झाले. आणि ती सगळे गेले मला मीच हायवेला आलो. हायवेला आल्यानंतर त्या जे गाडीचे ट्रकचे ड्रायव्हर वगैरे होते. त्यांनी म्हटलं, "काय बाळ क्यू रडलाय?" तर मी ऐसायचा मी त्यांना सांगितलं असं अर्ध हिंदी, अर्ध मराठी. मी मी मला मारून टाकणार आहेत. मी जी कुस्ती जिंकलोय उत्तर प्रदेशच्या मुलाला. क्यों डरता है बहादूर, बहादूर के बच्चे रोते रे, म्हणून त्यांनी मला गाडीत घातलं आणि पुण्याला इथं आणून सोडलं. तर पुण्याला शंकरशेठ रोड तुम्हाला माहिती आहे. तर शंकरशेठ रोडच्या तिथं आणून सोडलं. तिथं एक बस स्टॉप आहे बघा. तिथं आणून सोडलं आणि सगळे निघून गेले. मला पैसे द्या. ड्रायव्हर होता त्याने पॅन्टमध्ये, "हे तुझ्या पैसा आहे, तू कैसे?" त्यावर मला बांधून दिलं आणि तेवढं ते शंकरशेठ रोडवर धोबीघाटच्या त्या बायका-बिका सगळ्या, "ये किसका तो बच्चा है?" आणि मी नुसतं रडत उभा राहिलो होतो. लहानच होते ना तुम्ही तेव्हा? लहान होतो ना, रडत उभा राहिलो होतो. आई आले, बाबा आणि आई आणि बाबाचा रडत होता. तर ती बाई आली, "काय रडतो? काय झालं?" तर मला असंच मी गावाहून आलो. "तुला कोण आहे इथं? इथं कोण नाही?" तर "तू तू 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 काळजी करू नको, तुला मी सांभाळते." तर त्या बाईला जो त्या बाईला मूल-बाळ काही नव्हतं. म्हणजे म्हणजे मुलीच होत्या, मूल असं नव्हतं. मग त्यांनी काय केलं, "चल राहा माझ्याजवळच" म्हणून. मग त्या बाईने मला घरी घेऊन गेले आणि जवळ-जवळ त्यांच्याकडे बरेच 2-3 वर्ष त्यांच्याकडेच होतो 1 वर्षभर. शिकत असताना मला तिथं राहायला सगळ्यात जास्त आवडायचं,
की ते रोज नवीन कपडे मोठ्या तो एरिया कॅम्पचा मोठा आहे. तर मोठ्या मोठ्या लोकांचे पोरांचे कपडे धुवायला यायचे. तर ते मला रोज इस्त्री करून नवीन नवीन ड्रेस घालायला मिळाले. म्हणजे मी त्याच्यावर खुश. मी सगळ्यात मोठा सावकार. रोज नवीन ड्रेस घालतो. एक मनात असं असं आणि तिला मुलगा वगैरे कोण नव्हतं. तिनं मला सांभाळलं. म्हणजे आता आणि तिथंच माझ्या आत्याजवळच राहत होती. अशी आत्याची आणि आमची घसट झाली आणि आत्याने मला तर आत्याचे मिस्टर लई दारू पीत होते. तर त्यांचा एक मित्र होता. तो म्हणला, "काय नाही, ह्याला काय काय ह्याला रोही." कारण मला लहानपणी थोडं खायला वगैरे जास्त लागायचं तर ते तर ह्या पोराला आपण सांभाळू शकत आहे. ह्याला हॉटेलमध्ये नाही तर कुठे सायकल दुकान कुठेतरी कामाला लावा सोडून द्या. तर त्यांनी काय झालं मिलिटरीची त्याला बॉईज बटालियन मिलिटरीची हाईट आली ती जाहिरात जाहिरात आहे. तर त्यांनी वाचलं आणि म्हणलं ₹10 आणि हा आपला पोरगा फिट बसतोय. अरे दोस्त आपल्याला एक लॅटरी लागले काय तुला पण ₹10 मला पण ₹10 पूर्वी कसं भरती केलं मिलिटरीच्या एका माणसाला की ₹10 पैसे मिळायचे. ₹10 मिळायचे काय तर दोघाला ₹10,000 असे दोघं म्हणजे तुम्ही आणि कोण? अहो माझे हे आहेत ना जे पैलवान आहे ना म्हणजे काका आहेत ना, तर त्यांनी काकाच्या दोस्तांनी मला तर ते काकाला आणि त्या माणसाला दोघांना ₹10,000 भरती केले म्हणून मिळाले आणि तसं मला पुण्यात इथं एक्झिक्युटिव्ह ऑफिसमध्ये माझी बॉईज मला भरती झाली. बॉईजमध्ये मी चांगला खेळत होतो, चांगलं सगळ्यात पूर्वी हॉकी एकदम भारी करत होतो. असं मिलिटरीत अभ्यास, गणित, मॅथमॅटिक्स सगळं सगळं आणि मिलिटरीचं ट्रेनिंग असायचं. असं ट्रेनिंग त्यानं लहानपणी आर्मीमध्ये दूध वगैरे प्यायचं आणि मी चांगली हॉकी खेळत होतो. इतकी हॉकी खेळत होतो की बस माझ्याकडून बॉल अजून सुद्धा काढू शकत नाही एवढं चांगलं आणि तिथं माझ्यावर अन्याय काय झाला, की मी मराठी आहे आणि ते लोक कानडी आहेत. तर ते लोक मला नॅशनलला खेळायला चान्स द्यायचे. कारण मराठी माणसाला पुढे जाऊ द्यायचं. असं मला चान्स द्यायचं. तर असं तर माझं सिलेक्शन होतं. सिकंदराबाद आणि सिकंदराबाद आणि हे त्याचे खेळ चालवणारं ते सिलेक्शन. तर माझं सिलेक्शन कारण ते मी मराठा म्हणताना माझं सिलेक्शन नाही द्यायचं. तर संध्याकाळी 4चा टायमिंग माझा रिझल्ट लागणार होता. मी त्या रिझल्टसाठी तिथून हॉकी ग्राउंडच्या तिथं उभा होतो आणि माझं सिलेक्शन झालं नाही. सिलेक्शन झालं आणि मी रडत होतो. कारण लहानच होतो त्यावेळेला एवढं काही अनुभव कसला नव्हता. तर स टायगर सर म्हणून आले. "अरे सर पेट करके बच्चे आज क्या लड़के रोते सर मेरा सिलेक्शन अरे क्या सिलेक्शन किसने नहीं किया कौन सा मास्टर ने नहीं किया वो नहीं वो उधर का ऊपर का लिस्ट में सिलेक्शन कोई बात नहीं ये सामने क्या चल रहा है बॉक्सिंग चल रही है हाँ तो एक काम कर ये ना आज से इंडिविजुअल खेल है इसमें दे एक दांत तोड़ के लो नहीं दांत तोड़ के लो ये गेम है ये गेम पकड़ो और कल सुबह से तुम प्रॅक्टिस तर त्याप्रमाणे तेच ऐकलं हॉकी खेळायची बंद केली बॉक्सिंग झालं असं मी बॉक्सिंगला 64ला जपानला जे आर्मी इंटरनॅशनल गेम्स होत्या तर त्यासाठी मी टोकियोला जाण्यासाठी माझं सिलेक्शन झालं आणि टोकियोमध्ये मी सिल्वर मेडल आणलं 19 फाईटमध्ये 18 फाईट जिंकलो होतो आणि 19 बाकीच का आणि तिथं मला सिल्वर असं असं हे माझं आर्मी बक्षीस दिलं आणि त्यानंतर काय झालं ते पुढचं पुढचं म्हणजे बॉक्सिंगचं करिअर तुमचं अगोदर तुम्ही हॉकीमध्ये प्रयत्न केला, की आधी आपण हॉकी तुम्हाला आवडत होतं. पण मग त्याच्यामुळे तिकडे नाही झालं म्हणून तुम्ही हार नाही मानली आणि तुम्ही बॉक्सिंगमध्ये गेलात आणि तिकडे सुद्धा तुम्हाला सिल्वर मेडल मिळालं. तो चंदू चॅम्पियन पिक्चर बघितले तो लोकांना डाऊट येतोय बघा मी ॲक्च्युअली स्पोर्ट्स फॅन असल्यामुळं माझं पेपरला नाव यायला पाहिजे पण लोकांना काय वाटायचं हे बाई इकडेच बघत बसला ह्याच्यामुळं हारला काय असं हां, हां. तर तसं काही तसं नव्हतं काही. ते तर फक्त मूव्हीमध्ये दाखवलं होतं. पण लोकांना शंका अजून सुद्धा काय काय लोकांना शंका विचारतात आज या पॉडकास्टमधनं क्लिअर होईल, की ते तसं नाहीये म्हणून. येस. सर आणि जेव्हा तो जो डाव झाला, जिकडे तुम्ही बॉक्सिंगमध्ये सिल्वर मेडल इंडियासाठी आणलं,
त्यानंतर 1965 मध्ये काश्मीरला एक्झॅक्टली काय झालं होतं? काय झालं 1905 ज्यावेळेला 65ची लढाई झाली, तर त्या टाईमाचा टाईम होता. मला मी जे बॉक्सिंग जे इंटरनॅशनल जिंकून आल्यानंतर आपल्या युनिटमध्ये येऊन परत येऊन इथं ट्रेनिंग करतो. तर आमच्या शिवने विचारलं, "अभि तुला कुठलं युनिट पाहिजे?" तर मी सांगितलं, "मला काश्मीर पाहिजे." तर त्याप्रमाणे मला कमांडिंग ऑफिसनं माझं ट्रेनिंग सेंटर जे आहे ते काश्मीरला दिलं आणि माझी काश्मीरमध्ये बदली होऊन बदली झाली. बदली आणि काश्मीरमध्ये मी ट्रेनिंग करत होतो. काश्मीरमध्ये ट्रेनिंग करत होतो. जवळ-जवळ 1 वर्षाचं ट्रेनिंग झालं. मी कधी आई-वडील गावाला वगैरे कधी गेलो नव्हतो. पण लढाई काय झालं संध्याकाळचा 4:30चा टाईम होता. जोरजोरात शिट्या वाजायला लागल्या. लोकांना वाटलं लोकांना ॲक्चुअली जे कमांडंटनी वाजवल्या शिट्या, प्लेन आलेले आहेत, आपल्या त्या इकडून अलार्म धोका आहे. तर सगळ्यांनी आपल्या रायफल घे, आपल्या हे तयार राहायचं. पण बऱ्याच लोकांना काय वाटलं, ही जी शिट्टी झाली, हे चहाचा टाईम आहे. म्हणजे लोक चहा प्यायला. तर त्या टायमाला जोरजोरात फायरिंग झालं आणि त्या फायरिंगमध्ये मला 9 गोळ्या लागल्या. त्यातली एक पाठीत आहे. हा डोळा उजवा, अजून दुसरा आहे. असे दुसरं असं मी आर्मीमध्ये तिथं ही लढाई चालू झाली. त्याच लढाईच्या मध्ये काय झालं, वरून एक डोंगराच्या कडेला असं फायरिंग चालत होतं. तर तिथून मी माझे पाय घसरून वगैरे खाली जमलो. तर ते पाकिस्तानचे लोक होते. पाकिस्तान लोकांनी एकदम चारा बाजून बुरुज घालून पकडले होते. इंडियन ने कोई नहीं कोण किसी को छोड़ने का नहीं, सबको मारो बोल के ते टँकर वगैरे आलं. तर मी खाली वरून खाली असं खाली पडलो होतो. माझ्या पाठीवरनं एक 1000 टँकर माझ्या पाठीवरनं गेला आणि मी त्या टायमाला बेहोश झालो. तर त्या टायमापासून मी 2 वर्ष कंटिन्युअस बेहोश होतो. म्हणजे 9 गोळ्या आणि टँकर पायावरनं गेला. पाठीवर गेला. हे पाठीत गोळी आहे. हे डोळा दुसरा आहे. पाठीवर ह्याच्या पायाला बघितलं तुम्ही गोळ्या दिसतात तो किंवा तुम्हाला मोबाईलवर बघा. आणि म्हणजे जेव्हा तुम्ही कोमामध्ये होतात, तेव्हा कंटिन्यूअस 2 वर्ष का मध्ये-मध्ये तुम्हाला 2 वर्ष जे मी सांगतो ना, टँकर माझ्या पाठीवर असा गेला आणि मी डोळे बंद केले. मी कोण आहे? कुठं आहे? काय मला माहिती. 2 वर्षाच्या नंतर आर्मीमध्ये मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आर्मीच्या की ज्या ह्यानं हॉस्पिटलमध्ये होतो. त्या हॉस्पिटलमध्ये इन्स्पेक्शन घेण्यासाठी जनरल साहेब तपासणी करायचे दवाखान्यात तसे ते आले. तर ते आले म्हणून कळालं लोकांना सगळ्यांना कळालं. म्हणजे जनरल साहेब हॉस्पिटल भेटायला आले. लोक आपले डॉक्टर येतात ते आपल्या डॉक्टरबरोबर 4 डॉक्टर येतात. तसे ह्या जनरल बरोबर 2-4 लोक आले. यायला लागले जवळ. जवळ यायला लागल्यानंतर त्या टायमाला माझं बेडशीट आहे ना, ती बेडशीट असं ठीक करायला असं चालू चालू केलं? हं. चालू केलं आणि काय झालं, बेडशीटचा असा धक्का लागला आणि मी खाली बेडवर बसलो होतो. ते खाली पडलो आणि मला होश आला. शुद्ध आले की मी माझ्या पाठीवर टँकर चाललाय आणि माझे डोळे आणि मी कुठं आहे? पाकिस्तानचे जे जनरल होते काश्मीरमध्ये. मला वाटलं की हे जनरल हे मला पाकिस्तानमध्ये कैद केलेले आता हे लोक मला मारून टाकणार. हा माझ्या डोक्यात विचार आणि त्या लोकांच्या जगलं की पाकिस्तानचा जवान आहे. हा बऱ्याच दिवसानं ठीक झाला आहे म्हणून त्यांना खुशी होती की हा जिवंत आहे म्हणून. म्हणून लोकांनी दवाखान्यात जातात. मी त्या बेडशीट खाली पडलो. होश आला तर हे पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये होईल. मग ते लोक जवळ आले. भैया आप कैसे है? जनरलला जवळ. तर माझ्या मनात काय आलं, आता असंही मारणार, तसंही मारणार. तर जो मोठा जनरल आहे त्यालाच मारलं तर. त्यांना जनरलला जवळ येऊन दिलं आणि जनरलच्या गळ्यात असं लावलं. ते दाखवलं टीव्हीवर. अरे जनरलला पकडून हे ठेवलं. जनरल तर जनरल नहीं मुझे छोड़ दो. मैं नहीं छोडूंगा. आप आई कार्ड बताओ. आई कार्ड बताओ बोलल्यानंतर माझ्याकडे आई कार्ड नाही. आई कार्ड नाही तर तो इंडियन नाही.
असं त्याची चौघजण आणि ते मारायचं त्याच्यापेक्षा मी पण जोरात मारायचं. बघ असं करत चाललं. तर मग चढ़ता मैं कहाँ हूँ? अरे पेटकर के बच्चे में जो 8-10 त्यांनी फाइल पेटकर के बच्चे आप इंडिया में आइए, इंडिया का अपना साहब है. तो नहीं आई कार्ड मेरे को देखने से तर ते म्हणाले आई कार्ड नाही. आई कार्ड नाही तर एक नर्स येत होती. त्या नर्स बघा तिरंगी झेंडा दाखवलाय इंडियाचा. तर ते त्या मॅडमला विचारलं, "मॅडम मैं अभी कहाँ हूँ?" तर ते म्हणाले, "आप इंडियन आर्मी के हॉस्पिटल में." अरे आर्मी के हॉस्पिटल में? वो भी इंडियन. आता काय करणार? अप्रूव्ह आहे आपके पास? मेरा फाइल. मग त्याने ते मला तिचं आई कार्ड आणून दाखवलं आणि त्याच्यावर मी म्हटलं की ठीक है. तर मी ते जनरल साहब मैं अभी आपको छोड़ रहा हूँ कि मेरा गलती ये कि मैंने आई कार्ड नहीं करके पूछा. ये मेरे जवान का फर्ज है पूछने के, लेकिन आपके पास नहीं था. इसलिए मैं पकड़ा, इसलिए मैं आपको तर ठीक आहे, लगेच दिलं. बाकी लोक काय म्हणाले, एका जनरलला मारायला, एक शिपाईला मारायला घेतलं म्हणताना ते लोक सगळे मला पण मारायला परत जोरात. जोरात ते पाक सगळे हे सगळं तुटलेलं आहे असं. तुम्ही बघितलं तर असं हे बघा शिवलेलं आहे असं. पायाला पण सगळं शिवलंय. सगळे ते. हां. तर मग जनरलनी विचारलं, बघितलं तर ह्याला मला तर मारायला कुणी दाताला मारतंय, कुणी कसं मारतंय. जिथे कुणी बुटाची लाथ घालतंय. सगळे म्हणणार का याने एक आपल्या इंडियनच्या जनरलला मारलं. पण ह्याच्या ह्याला कोर्ट मार्शलला ह्याला मारलं, ह्याला सजा द्यायला पाहिजे असं. काही लोकांचे विचार दोन्ही वाजत आहेत. माझ्या जनरलला मारलं म्हणून तर मला राग येणारच. याने तर माझे जनरल माहिती आहे. असं करून हे केलं. मग ते जनरलच्या काय म्हणतात, "ठहरो इसको कोई नहीं मारेगा." मग त्या जनरलने सांगितलं, "क्यों नहीं मारेंगे साहब? इसको कोई इसका कोई गलती नहीं है." असं ते गलती नाही. आणि मग त्या जनरलने माझी केस पार्लमेंटमध्ये सबमिट केली, की पेटकरने म्हणजे माझा कोर्ट बोर्ड होणार होता. आर्मीमध्ये जेलमध्ये घालून टाकणार होते. कारण काय प्रूफ नाही ना. प्रूफ त्याचं नाही. त्या लोकांना शिपायाने मारलं हे म्हणून त्यांना राग आहे. सगळ्यांना राग आहे आणि त्या जनरलनी माझ्याबद्दल एक आर्मीचा जनरल असून त्यांनी ह्याला कोणी मारू नका म्हणून सांगितलं ना. ते जनरलची ऑर्डर मानलं मग त्यांनी थांबवल्यानं मारायचं आणि त्यांनी दिलेलं हे कार्ड. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये आता तुम्ही आय कार्ड बघा तुम्ही आय कार्ड वगैरे घालतात. पूर्वी आय कार्ड वगैरे नव्हतं. तर ते माझ्यापासून पेटकर त्या आय कार्डच्या पाठीमागे नाव आहे एम-आर-बी मुरलीकांत पेटकर असं. तर तेव्हापासून आय कार्ड इंडियन गव्हर्नमेंटमध्ये चालू झालं. तुम्हाला जेव्हा त्या गोळ्या लागल्या होत्या, तुम्ही किती वर्षाचे होते तेव्हा? 18 वर्ष. 18 वर्षाचे. आणि जेव्हा तुम्हाला जाग आली तेव्हा बहुतेक तुम्ही 20-21 वर्षाचे असाल. तुमच्यासाठी ते 2 वर्ष फ्लॅश ऑफ सेकंडसाठी होतं. म्हणजे तुम्ही त्यात काहीच तुम्हाला काय मला काही माहिती काहीच नाही. नाही. काही माहिती नाही. म्हणजे 1 सेकंडसारखं झालं तुम्हाला ते सगळं. हे बघ इकडं माझ्या पाठीवरनं टँकर जातोय. इकडं डोळे उघडताना जनरलचे पाकीट आणि मग त्यानंतर जे म्हणजे आता तुमच्यासाठी बॉक्सिंग म्हणजे जसं आपण मूव्हीमध्ये पण बघितलं, की त्यानंतर तुम्हाला पायाखाली सेन्सेशन्स नव्हते. तर त्या गोळीचं काय स्टोरी होती ती सांगू शकाल, की ते मला कशी ती फसली? पासच येतात तेच अजून चालू आहे त्याला. हे जे काय झालं, की ज्यावेळेला 9 गोळ्या मी लागल्या तुम्ही कारण काय एक गोळी तुम्हाला सांगितली नाही ते. तर मला जे एक गोळी लागली होती, तर ते लोक ही लोकं शोधलं इथं. आर्मीच्या ह्याच्याप्रमाणे मला एवढं सगळं दवाखान्यात वगैरे ते डॉक्टरने सांगितलं, हा माणूस चांगला आहे. त्या जनरलनी रिकमेंडेशन केलं. मला राष्ट्रपती अवॉर्ड मिळाला. तर त्या टाईमाला लोकांनी कोणी हे केलं नाही. तर ह्याला काहीतरी हे बक्षीस तर शिवनी माझी बदली काश्मीरला केली होती. तर तो मला फायदा झाला होता. आणि मला पासच्या लढाईमध्ये ज्या 9 गोळ्या लागल्या, ते फिजिओथेरपिस्ट अश्विनी हॉस्पिटलमध्ये माझं ज्यावेळेला ॲडमिट होतो, तर त्याच्यामुळे डॉक्टर लोकांनी माझी तपासणी वगैरे केली. एक गोळी आहे, तर माझ्या घरातून आई-वडील आले होते, भाऊ आला होता. त्यामध्ये दिले बघा. मी 32 गोळ्या झोपेच्या घेतल्या होत्या आणि 2 बाटल्या विस्की घेतली होती. ते दिलेलं आहे. तर ते काय झालं, की आता माझं
ऑपरेशन सक्सेस नाही झालं. म्हणजे माझी गोळी काढायचं, जी मणक्यात तुमची फसली होती ती गोळी काढायचं सक्सेस नाही झालं. हां, तर तो नसल्यामुळं हे झालं. मग तुम्ही तेव्हा गिव्ह अप केलं होतं सर ऑलमोस्ट. भावांनी सांगितलं, की ह्याला घरी कशाला घेऊन जायचं? ह्याला कोळसावलं कारण काय गावाला हे नाही हो, टॉयलेट, कंपाऊंड वगैरे काही नव्हतं. तर कोण तिकडे गावाला तुला कोण बघणार आहे? आई तरी किती दिवस बघणार बाबतीत. बरं इथं तुला पैसे मिळतात, हे मिळतात, लोक बघायला, खायला मिळण्याची सगळं आहे. तर तू हे नको करूस, गावी येऊ नको. तर माझ्या मनात काय आलं, मी एवढं सगळं हे करून मला सगळं केलं. आता गावाला येऊ नको म्हणतात. पण मनात हे झालं आणि मग मनात विचार केला, आता आपण जगायचं नाही, मरून जायचं. मग त्यांना 2 विस्कीचे बाटलीचा तो टोपाच असतो झाडवाला. तर आजकाल पटायचं म्हणजे त्याच्यात. मग त्याला 2 बाटल्या दारू आणायला पैसे दिले त्याने 2 बाटल्या दिले. म्हणला मेरा बर्थडे आहे ना, म्हणून 2 बाटल्या रम आणली आणि मी काय केलं, आता दुनियेत जगून काय फायदा नाही, मरायचं. मग त्यांना सगळ्या सिस्टर दवाखान्याचे जे वार्डच्या सिस्टर, ह्या सिस्टरकडून 2-4 गोळ्या, त्याकडून अशा 32 गोळ्या जमा केल्या आणि म्हणलं आता मरायचं म्हणताना त्या टोपाला पैसे दिले ते त्याने ते विस्की घेऊन आणलं. ते विस्की आणि त्या गोळ्या खाल्ल्या. पण त्या जास्त घेतल्यामुळं ते पचन नाही झालं आणि ते रिअल उलटी झाल्या. त्यामुळे त्यानं माझं युरिनल कंट्रोल नव्हतं. ते माझं युरिनल कंट्रोल आलं. सर त्यातलं ते टोपाज जे कॅरेक्टर आहे ते खरं आहे सगळं एकदम ए टू झेड जी माझी स्टोरी आहे ना खरी सगळी. आणि ते ते जो मटका तेव्हाचा होता ते ते की ज्यावेळेला दारू आणायला पैसे दिले, तर हा तो मटका किंग मटका खेळणारा माणूस होता. तो बोलला त्याचं काय म्हणत आलं, दारूला पैसे दिले सगळे अभी देता. म्हणलं "पेटकर साहब, एक बात है." "क्या है?" "मेरे को एक मटका बहुत अच्छा नंबर लगा है, दे दो. कुछ तो दे दो लगाने के लिए." तर काढले खिशातले ₹100 होते ते दिले. हाँ, "अरे क्या पेटकर साहब, जैसे मेरे को एकदम दोस्त ने ऐसे पैसे दिए, देने का दोनों को लगाना मांगते." तर मग काढला पैसे. अजून जे माझ्याजवळ होते पैसे हे दोनों का लागायचे. दोनों का लागायचं होतं आणि माझ्या खिशात जी अशी बुंची होती तसंच काढून त्याला दिलं. असंही मरायचं आणि कसं मरायचं. उद्या आपण जगात नाही म्हणून हे करू. सर जेव्हा तुम्हाला ती उलटी झाली आणि सगळ्या गोळ्या जेव्हा बाहेर पडल्या, तेव्हा तुम्हाला कळालं की तुम्ही त्या मोमेंटला तर मरण्यासाठी हां. ज्यावेळेला हे पैसे घेऊन तो गेला आणि तिथे जाऊन आले. तर त्याला पण विचारले, एवढे पैसे एकदम 2, 4, 400-500 आले. तर ते त्याला तू तू चोरून आणले असेल. त्याला तिथं मारलं. बापरे! मारलं तिकडे ते त्याला? त्याला ओह! म्हणजे अशी सगळी स्टोरी सांगत गेलो होतो लई आणि एकदा म्हणाले, "तू एवढे पैसे ये पेटकर साहब काय पूछो मागताय त्या चलो." मग ते लोक तिथून विचारायसाठी खरंच हे पैसे तुम्ही दिले का नाही? तर मी त्यात ज्या गोळ्या आली, जे खाल्लं ॲक्चुअली काय झालं होतं, ते लोक मला मी होशमध्ये नव्हतो म्हणजे गोळ्या खायचा आणि पीतच बसलो होतो आणि ते लोक आल्यामुळं मला होश आला. उधर-उधर. तर मला विचारलं होतं, "आपने पेट कसा पैसा दिया है क्या ये लगे में क्या?" "हाँ, मैंने दी है." मग मग त्याला सोडून दिलं आणि तिकडं जाऊन त्याने मटका ते लक माझ्या माझ्या मटका. त्या टायमाला मला ₹48,000 जॉकपॉट. जॅकपॉट लागला ते ₹48,000 आणि तोच जॉकपॉट त्या शिप म्हणजे काम करणार होता त्याला लागला त्याचे पैसे आणि ते लोक सगळे आले. तर मटका किंग म्हणलं, "आत्तापर्यंत इतकी मोठी रक्कम आहे कुणाला काय लागली नाही. तू देवाचा माणूस आहे म्हणणार म्हणून त्यांनी मला पेढ्याचे बॉक्स दिले. तू काय करणार?" म्हणलं, "पेट कसा भगवान ने आपको सब कुछ दिया है, इसके आगे आपको ये नहीं करना." मग मी सोशल वेलफेअर हे सगळ्याला त्या दिवसापासून विचार मनात केला. त्या टायमाला माझ्या लाईफची बदली झाली. म्हणजे एकदम गरीब आणि हे सगळं होतं. सगळे 48,000 सगळ्यामध्ये म्हणजे जो मटका किंग होता, तर त्यांनी लाईफमध्ये कधी एवढा मोठा पैसा, एवढं सगळं काही केलं आणि त्या दिवशी त्यांनी मला पैसे आणले. तो म्हणला, "अन्न मटका किंग म्हणजे एक असा आहे, की बाकी जगातल्या सगळ्या की केवढा मोठा
जुगार चालला त्यात काहीतरी लफडं-बिफडं होऊ शकतो. पण मटका याच्यामध्ये आत्तावर एक पैसा आहे. करोडो लोक खेळतात, तर त्यात हे होत नाही. पण पैसे सगळे मिळतात. तो गरीब असो, श्रीमंत असो सगळ्यांना मिळतात. तो जो एक दिवस झाला सर, जिकडे तुम्हाला कळालं, की आपण मरण्यासाठी नाही नाही आहोत आणि हे हे इकडनं हेच काहीतरी हेच की हां, जाटफळ लागला ते जॅकपॉट मग लागला. आणि ते तुम्ही जिवंत राहिलात एवढ्या गोळ्या खाल्ल्यानंतर ते सुद्धा. माझं त्यावेळेला मी तेच सांगितलं तुम्हाला, की मी जगायचं जगात ठरवलं. आणि देवाचं साईन आहे की काहीतरी मोठं होणार आहे याच्यापुढे. आता तर तुम्ही हे करा. आणि मग तिकडनं स्विमिंगवरती कसे आलात सर? ज्याला माझं ऑपरेशन आयएनएच अश्विनीला झालं आणि ऑपरेशन सक्सेस नाही होणार, पायी काम करणार नाही, काही करणार नाही. तर डॉक्टरने सांगितलं, की तुला फिजिओथेरपिस्ट जे ते घेतलं पाहिजे. तर तू घेतलंस तर ठीक होऊ शकतोस आहे. मग त्याप्रमाणे मी मिलिटरी म्हणजे आयएनएच अश्विनी हॉस्पिटलमध्ये ट्रेनिंगला त्या डॉक्टरांनी मला स्विमिंगला पाठवलं ट्रीटमेंट एज अ ट्रीटमेंट आणि मग मी एज अ ट्रीटमेंट म्हणून प्रॅक्टिस करत होतो. ते म्हणजे योगायोगानं मी इंटरनॅशनल चॅम्पियन. मग तिकडे पण टायगर सर तुमच्या लाईफमध्ये आले परत? ओके. आणि म्हणजे तुम्ही जेव्हा बॉक्सिंग म्हणजे आता तुम्ही जे स्टार्टिंगला बॉक्सिंग करत होतात, तुमच्या पूर्ण ते बॉक्सिंगच्या पहिलं कुस्ती करत. कुस्ती करत होते. आणि मध्ये तुम्ही हॉकी पण केलं. पण जेव्हा म्हणजे ह्या हादस्याच्या पहिले बॉक्सिंग तुमच्या पूर्ण असं ते नसमध्ये होती असं म्हणू शकतो. मग तिकडनं स्विमिंगवरती शिफ्ट व्हायला तुम्हाला किती तर वेळ इथे ऐका लागला? ना, हां. डॉक्टरनी मला ट्रीटमेंट म्हणून हॉस्पिटलला तुम्हाला जावं लागेल आणि आणि ट्रीटमेंट म्हणून मी प्रॅक्टिस चालू केली आणि त्यामध्ये मी इंटरनॅशनलला स्विमिंगला गेला आणि 1972 साली न्यू वर्ल्ड रेकॉर्ड करून गोल्ड मेडल. सर तो मोमेंट कसा होता ज्यावेळेस तुम्हाला कळालं की तुम्ही आता इंडियासाठी गोल्ड मेडल मिळवलं आहे? त्या टायमाला तुम्ही 1, 2, 3 असं बक्षीस मिळालं ते बोर्ड लावतात. तर तिथं त्या दुसऱ्या देशामध्ये काय जे बक्षीस घेताना त्या देशाचा झेंडा लावतात त्याकडच्या. तर मी ज्यावेळेला मला माझ्या नावाचं भारताला मल्लिकार्जुन पेटकर भारताला पहिलं ऑलिम्पिक इंटरनॅशनल गोल्ड मेडल हे डिक्लेअर केलं आणि त्या टायमाला माझ्या देशाचा झेंडा उंच गेला. तेच माझ्या जगातला सगळ्यात मोठा आनंद होता आणि देशाचं नाव करायला. तुमचं जे स्वप्न होतं की भारतासाठी गोल्ड मेडल आणायचं ते त्या दिवशी कंप्लीट झालं होतं. त्या दिवशी 72 साल. आणि सर एक असं विचारायचं आहे, की आपण एवढे सगळे स्पोर्ट्स बघतो. म्हणजे क्रिकेट सपोज आज आपली इंडिया जर क्रिकेट जिंकली, वर्ल्ड चॅम्पियन झाली, तर आपण त्याला एवढं साजरा करतो. आता तुमच्या काळात पण एवढं अवेअरनेस नव्हतं, की ऑलिम्पिक्समध्ये गोल्ड मेडल आणणं. वैगवाड. आज तुम्हाला सांगायला नाही पाहिजे, पण देशात लाजायची काय जे खरी परिस्थिती सांगतो. पूर्वी एक लंगडा माणूस असेल तर त्याला "ए लंगडे, ए पांगळे" म्हणून एवढं बोलतात आणि एक आंधळा आणि अपंग माणूस अपंग माणूस किंवा लंगडा माणूस भीक मागत नाही, की मला हे द्या, मला काम द्या म्हणून मागतो. आत्ता आज बी. तर ते मी गव्हर्नमेंटला सांगितलं, हे आंधळा, पांगळा, लंगडा हे बोलायचं बरं. तर आंधळा, पांगळा बोलायचं, विकलांत बोलतात आता. तर ते मी चालू केलं तर लागला. तर आपला आणि आता सध्याची परिस्थिती भारत प्रथम. मी हे प्रथम भारतात जे काम करायचं ते राष्ट्रप्रथम हे करायला पाहिजे. हे सगळ्यांना सांगतो. तर मला असं विचारायचं आहे सर, की म्हणजे आपण एवढं सेलिब्रेट करतो क्रिकेटला वगैरे, पण अजून सुद्धा ऑलिम्पिक्समध्ये जे नाही, वेगवेगळे ते स्पोर्ट्स सांगितलं मी. होतं. आता आता आत्ताची परिस्थिती आणि पुढे आताचे जे मोदी साहेब हे सगळे साहेब लोक आले, हे इतकं चांगलं काम करायला ते जुनं सगळं आता सुटलं, सगळं पागे सुटलं. पूर्वी सिलेक्शन मिळत नव्हतं, हे मिळत नव्हतं. आता तसं राहिलं नाही. आणि पूर्वी कसं आपल्या देशात कुठं कोच चांगले होते, तिथं स्टुडंट चांगले नव्हते. आता तसं नाही. आता जिथं कोच चांगले आहेत, तिथं स्टुडंट पण चांगले आहेत. आता आपल्या देशाची परिस्थिती स्पोर्ट्सबद्दल चांगली आहे. पूर्वी आपल्या देशाला चांगल्या माणसाला एक मेडल आणता येत नव्हतं. माझं चंदू चॅम्पियन ही जे फिल्म आहे ना, ते राहुल तुम्हाला सांगितलं. चंदू चॅम्पियन पिक्चर बघितला, तर त्या लोकांनी 29 मेडल गेल्या टायमाला आणल्या.
माझं चंदूच्यामुळे. आणि आता जर जे सगळे हँडिकॅपचे जे टीम आहे, तर त्याला माझं डिमांड केली. या टायमाला आपल्या भारताचे 50 गोल्ड मेडल आणतील असं हे केलंय. सर अजून काय केलं पाहिजे की इंडियाला अजून गोल्ड मेडल मिळालं पाहिजे आणि जसं USA आणि चायना ज्या लेवलला गोल्ड काढतात तर कुठे इन्फ्रास्ट्रक्चर काढतात? हे जे आपल्या देशात आपल्या याच्यात हे आहे मारामारी, की ते आपल्या देशाचे लालची, आपल्या देशात जे लालची आहेत, हे लालची अदूत करायला पहिलं कसं पैसा मुलांचा वगैरे पैसा शाळेला खर्च आता तसं राहिलं. आता मुलांना उलटं कोच जाऊन पैसे देतात, की तुम्ही खेळायला या म्हणून. आपल्यात पहिली तशी परिस्थिती तो राहिली. अवेअरनेस आता तेवढा जागा झालेला आहे. पहिलं रोटरी, लायन्स मदत करत होते. आता डबल उलटं मदत करते. आपल्या देशाची परिस्थिती फक्त आता आम्ही काय सांगतो, चांगली मुलं चांगल्या जागा जाऊन देत. मुलांना आई-वडिलांची सेवा करता यायला पाहिजे. आणि सगळ्यात म्हणजे कसं आहे, माझा मंत्र काय, हॅपीनेस द बेस्ट राईट. म्हणजे तुम्ही आनंदाने जे कराल, ते सगळं तुमचं आनंदाने होईल. तुम्ही आनंदाने काय ते वेगळ्या टाईप केलं तर वेगळंच काम होणार. सर मूव्ही जो आम्ही बघितला त्याच्यामध्ये तुमचं जे स्पोर्ट्सचं जे लाईफ आहे ते पूर्ण व्यवस्थित छान दाखवलेलं आहे. पण समवेअर जिकडे तुम्ही गोल्ड मेडल मिळवलंत 1972 मध्ये त्यानंतर तुमचं पर्सनल लाईफ म्हणजे तुम्हाला तुमच्या म्हणजे वाईफ कुठे भेटल्या, त्यांची ओळख कुठे झाली, ते कसं होतं तुमचं लाईफ? माझं काय ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल घ्यायचं पिक्चर देण्याचं कारणच नाही. कारण त्या टायमाला माझं लग्न झालं. 72 साली मी गोल्ड मेडल मिळालं आणि 72ला माझं लग्न झालं. ओके. सर कशी होती ती तुमची ओळख आणि काय त्यानंतर तुमचं म्हणजे हां. बरं का, अ, आधी मला गोल्ड मेडल आधी 72 साली मिळालं आणि 75 साली परत लग्न झालं. तर ते लग्न त्याच्यामुळे काय माझं फॅमिलीचा सवालच नाही काही त्या मूव्हीमध्ये नाहीये. कुठलंही नाही. येस. सर चंदू चॅम्पियन जो मूव्ही आहे, त्याची सुरुवात कशी झाली? म्हणजे एक सुशांत सिंग राजपूत म्हणजे हे खूप कमी जणांना माहीत असेल, की आत्ता जो मूव्ही रिलीज झाला होता, त्याच्यामध्ये जो लीड ॲक्टर आहे तो कार्तिक आर्यन आहे. पण त्याच्या अगोदर ती भूमिका सुशांत सिंग राजपूत करणार होते. तर त्याबद्दल काय सांगाल? माझा पिक्चर बनवायचं ठरलं, तर त्या टायमाला सुशांतराव हा ॲक्चुअली माझी स्टोरी वगैरे हे करण्यासाठी तो स्वतः माझ्या घरी आला होता आणि त्यांनी माझं जे पुस्तक आणि हे जे पिक्चरसाठी हे केलं, तर त्यांनी माझं चालू केलं. तर सुशांत राठोडनं जे पिक्चर चालू केलं ते थोड्या वेळ चाललं आणि त्याने सुसाईड केलं. ते सुसाईड केल्यामुळे त्याचं त्याचा तो चांगला प्रेमी, चांगला दोस्त होता. सगळे म्हणजे आजकाल तर पिक्चर वगैरे बनवतात, त्या ह्याच्यामध्ये गडबड वगैरे करतात. तसं काही नाही, चांगला माणूस होता. चांगला आणि हे नाही केलं. तर हा एकदम अचानक त्यांचे एक्सपायरी झाल्यानंतर आता राहिलेलं पिक्चर हे करून बनवलं. मग हे कार्तिक आर्यन आणि कबीर खान दारी स्टुडिओला असे ह्या लोकांनी हे पिक्चर बनवायला चालू केलं आणि 14 जे ॲक्च्युली जे हे पिक्चर ओपनिंग करायची 14 तारीख जी ठरवली, ते जरी ठरवलं, की सुशांत सिंग राठोडचं काय काय नाव आमच्या त्या पिक्चरवर काहीतरी राहिलं. पण आम्ही 14 तारखेला त्याचा जन्मदिवस आहे, म्हणताना आम्ही 14 तारखेलाच पिक्चर ओपनिंग केला होता. म्हणजे अगोदर तुमचा मूव्ही त्यांच्याबरोबर साइन झाला होता, बट त्यांनी मध्ये सुसाईड केलं म्हणून कार्तिक आर्यन नंतर त्यासाठी नेमले गेले आणि मग कबीर खान हां. कबीर खान, आणि कबीर खान डिरेक्टर आणि मग त्यानंतर साईत नाडेवाला आणि तिघंजण आहेत. हां. आणि मग त्यानंतर सुशांत सिंग राजपूतला ट्रिब्यूट म्हणून 14 जूनला तो मूव्ही तुम्ही रिलीज केला. ओके. सर आणि म्हणजे तुमचे जे बुक्स आहेत जी तुमची पहिली बुक होती, कव्हरेज बियॉन्ड कंपेअर त्याचं उद्घाटन, त्याचं पब्लिकेशन राहुल द्रविडद्वारा केलं गेलं जी, होतं. बरोबर आहे. येस. त्याबद्दल त्या पुस्तकाबद्दल काय सांगाल? पुस्तक म्हणजे मला काय मी जास्त पहिलं पुरं आतापर्यंत सांगत गेलो. मी जास्त शिकलो मला काही जास्त ह्याच्यातले अनुभव नाही. पण हे सगळे बोलतात पण ऐकून पण खूप सुंदर सर म्हणजे त्यानंतर सुद्धा बॅक टू बॅक एक डिफाईन बुलेट म्हणून आपण बायोग्राफी काढली, ऑटोबायोग्राफी काढली. त्यानंतर योद्धा चॅम्पियन हे सुद्धा एक पुस्तक रिसेंटलीच
जिष्णुदेव वर्मा ह्यांच्या राज्यपाल जे आपले आहेत त्यांच्याद्वारे ते इनॉग्रेट झालं, लॉन्च झालं ते पुस्तक. येस. आणि आणखीन मला एक असं तुमच्याबद्दल म्हणजे आता अर्जुन सरांसोबत जे मी बोलत होते, त्याच्यामध्ये हे पण कळलं की तुम्ही खूप सारे प्रोजेक्ट्स आता या एजमध्ये सुद्धा चालवत आहात. ॲक्टिव्हली त्याच्यामध्ये तुम्ही पार्ट घेतात. जसं तुमचं पहिलं आहे सुखायू संस्था, ज्याच्यामध्ये जे कॅन्सरग्रस्त पेरेंट्स आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काम करत आहात. म्हणजे जी. खूपच एक थॉटफुल प्रोसेस आहे ही. म्हणजे क्वचितच कोणी असा विचार करून या लोकांसाठी संस्था उघडेल. दुसरं म्हणजे सारथ्य संस्था, जी पुण्यामध्ये स्पोर्ट्ससाठी तुम्ही जी संस्था ओपन केलेली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा बरेच खिलाडी पार्ट घेत आहेत, शिकत आहेत आणि तुमच्या सानिध्यात राहून पुढे जात आहेत. आणि दुसरं म्हणजे गडकोट किल्ला. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट म्हणजे की आपले जे महाराष्ट्रातले किल्ले आहेत, ते व्यवस्थित मेंटेन होत नाहीयेत. पण तुमच्या या चळवळीमुळे आज प्रत्येक किल्ला आपल्याला चांगल्या अवस्थेत आणि चांगल्या कंडिशनमध्ये मिळतो. त्यामुळे खूप छान वाटतं सर, जेव्हा तुम्ही एवढे सगळे प्रोजेक्ट्स चालवतायत ते ऐकून. कारण काय माहिती आहे का, आपलं म्हणून काम करणारा माणूस असतो, तर त्याला प्रोजेक्ट मिळतात. जो काम जे करतच नाही आणि करायची इच्छा नव्हते, त्याला प्रोजेक्ट मिळत नाहीत. आता माझ्याकडं 32 लोक आहेत, 32 संस्था आहेत. सगळे जणी कामं करतात आणि हे सगळे लालची नाहीत. हे बाकी कसे आहे लालची आणि काम करू कसं, हे करू कसं, असे लोक नाहीत. सगळे चांगलं काम करणारे आहेत आणि त्यांना पण हे माझं, दादा हे माझे आहेत, असं करून ते काम करतात आणि मग त्यांना कामाला भेटलं. आणि काही लोकांचा कसा विश्वास विश्वास ज्या माणसाला पटला तिथं, जसं माझा मंत्र आहे, हॅपीनेस इज बेस्ट आहे. ते खुशीने करतात. तसं हे सगळं प्रोजेक्ट मी आनंदाने कामाला येतो. विश्वास, तुम्ही माझ्यावर थोडा विश्वास केला तर मी तुमच्यावर विश्वास करेन. हा प्रोजेक्ट. येस. सर, जो आपण बॅच बघतोय पद्मश्री जे तुम्हाला मिळालं होतं, ते मेडल तुम्ही अजूनही कॅरी करता. सर, काय आहे त्याच्या मागची आयडिया? बघा, सगळे लोक आतापर्यंत गेस्टपर्यंत जातात. सगळे कोणी बिल्ले वगैरे असं सगळे लावतात. माझा हे उद्देश असा आहे, की मी पद्मश्री आता एवढे मोठे फंक्शन सोडवतो त्यानिमित्तानं कोणी पद्मश्री बघितलंय का विचारतो. ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल मिळालेलं बघितलंय का? लढाईचं हे मिळालं बघितलं का? तर कोणीच दाखवत नाही. तर आपल्या लोकांना पद्मश्री काय आहे बघितलं, तर त्याच्यावर प्रोत्साहन माणसाला हॅपीनेस म्हणजे एक प्रकारचा जोश येतो मोटिव्हेशन व्हायसाठी. आणि त्यांना वाटतं की बाबा हा माणूस एवढं 84 वर्षाचा, 80 वर्षाचा मोठा माणूस असून हे करू शकतो, आपण काय करू शकत, असं म्हणत. आणि माझं काय म्हणत आहे, माझी ही पद्मश्री, अर्जुन अवॉर्ड हे सगळं बघून काही लोकांनी बेडच आणायचे, आपल्या मुलांना प्रोत्साहन कारण जोश आल्यामुळं त्याच्यामुळे जो ही दिली तिला असं वाटतं आणि पुढं आपल्या देशाचं नाव उंच करण्याला सगळ्या. सर, तुमची जी स्टोरी आहे ह्यात ऐकून एक कळतं की 100 कारण आहेत नाही म्हणण्यासाठी, पण एक कारण आहे ते करण्यासाठी आणि त्यासाठी तुम्ही कितीही ते लिमिट्स तोडून पुढे जाऊन ते अचीव्ह करणार म्हणजे करणार. म्हणजे तुम्हाला नियर डेथ एक्सपिरियन्सेस एक 2-3 वेळा आले. म्हणजे तुम्ही 32 गोळ्या खाल्ल्या. 9 अंगावर गोळ्या तुम्हाला लागलेल्या होत्या. स्लीपिंग पिल्स खाल्ले. तुम्हाला एवढे नियर डेथ एक्सपिरियन्स येऊन सुद्धा तुम्ही गोल्ड मेडल हे अचीव्ह केलं. हे एक दाखवतं की किती तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड आहे तुमच्या वर्क रिलेटेड आणि अचीव्ह करण्यासाठी काहीही करू शकता. हे खूप लोकांना शिकण्यासारखं आहे की 100 कारणं द्या नाही करण्यासाठी, बट एक कारण तुम्ही जो आहे तो जर तुमचा ठाम असेल, तर तुम्ही काहीही करू शकता आणि त्याला काहीही बाउंडरीज नाहीयेत. गोल्ड मेडल हे आत्ता अचीव्ह करणं तुमच्यासाठी किती एक इम्पोर्टंट गोष्ट आहे ती. सर, एक असं विचारायचं आहे मला, एक लास्ट क्वेश्चन, की आज तुम्ही एवढे सगळे प्रोजेक्ट्स चालवताय, तुम्ही एवढं सगळं अचीव्हमेंट केलेलं आहे. अजून सुद्धा असं वाटतं का, की आपलं एक जे स्वप्न होतं ते पूर्ण झालंय का अजून पण काही बाकी आहे? बघा, लाईफमध्ये माणसाची इच्छा संपूर्ण कधी पूर्ण होत नाही. मी एक माणूस असा आहे, की माझी इच्छा कुठली वाटी राहिलेली नाही. लोक म्हणतात माझं नाव चांगलं व्हावं. तुम्हाला तुमचं नाव, तुम्ही हे केलं, ते केलं. एकतर चांगलं नाव पाहिजे किंवा वाईट नाव पाहिजे, तर तुम्हाला जगात ओळखतील. आणि जगामध्ये कुठलंही काम अधुरं सोडायचं नाही. अधुरं सोडण्यात नाही. आणि मग माणसाने आई-वडिलाची भरपूर सेवा करावी
आणि कुणाचं राहिलेलं काम असेल तेवढं. कारण कसं आहे आपल्या जगामध्ये मी हे काम करू शकतो, पण जमलं नाही करायला. पण असं नाही, की माझ्याकडनं झालं नाही, तर माझे मित्रमंडळी मिळून ते काम पूर्ण करू. हं. सर आज पण आपण खूप साऱ्या बातम्या ऐकत असतो, की कोणीतरी सुसाईड केलं किंवा प्रयत्न केला किंवा कोण डिप्रेशनमध्ये आहे, स्ट्रेसमध्ये आहे. त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? त्यांनी माझा एकदा चंदू चॅम्पियन पिक्चर बघितलं, की त्यांना काय करायचं, काय नाही करायचं स्वतःहून ब्रेन टेस्ट होईल. थँक यू सो मच सर. आज तुमच्याबद्दल जाणून घ्यायला खूप छान वाटलं. पिक्चर एकीकडे, पण साक्षात तुमच्यासोबत बोलून जे रिअल लाईफ इन्स्टन्सेस आहेत आणि मला असं वाटतं, की चंदू चॅम्पियन हा मूव्ही फक्त एक 5% असेल तुमच्या रिअल लाईफचा. तुमचं रिअल लाईफ त्यापेक्षा आणि त्यातली कामं खूप मोठी आहेत, खूप विशाल आहेत आणि अशीच ती कामं खूप पुढे जावं आणि आमच्यासारख्या तरुण पिढीला त्याचा भरपूर फायदा हो, अशी मी देवाकडे इच्छा करते. लाईफमध्ये कसं असतं, सगळ्याला सगळं मिळतं असं नाही. मग माझ्या लाईफमध्ये मला चांगला मुलगा मिळाला, सूनबाई मला चांगली मिळाली, त्यामुळे हे करतो आणि जे पब्लिसिटी हे करायला गेलो, तसं माझ्या मुलीसारखे तुम्हाला पण अनुभव आणि अनुभव हा जोपर्यंत बोलत नाही, तोपर्यंत मिळत नाही आणि नाही म्हणून सांगता येत नाही, तोपर्यंत काही करता येत नाही. मी लाजून कसं नाव विचारायचं एवढंच हे होत राहिलं. तर माणसाने सगळ्याबरोबर बोलावं, आपलं मन मोकळं करावं ते चांगलं आणि इथं तुमच्या स्टुडंटने मला बोलवल्याबद्दल आभारी आहे. थँक आणि कधीही टाईम मिळाला तर माझा पत्ता वगैरे मुलगा देईल. कार्ड घ्या आणि ऑलिम्पिकचे वगैरे गोल्ड मेडल बघायला या. नक्की सर, मी नक्की येणार तुमच्या घरी. मला खूप उत्सुकता आहे ते सर्व अचीव्हमेंट्स बघण्यासाठी. थँक यू सो हां. मच सर. आणि काय नुसतेच आहे 476 सोडोपत काय पदकाचा राजा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पदवी दिली. तुम्ही मेडल्स वगैरे कधी बघायला या आणि तुम्हाला टाईम मिळाला तुमच्या घरच्यांना पण पप्पांना वगैरे पण वेळ मिळाला तर मिस्टरांना पण मिळालं तर घ्या.